आई आज काय बनवते? आज आपण मासवडी बनवूया. बरं. हा. हे काय साहित्य घेतलंय? हा, साहित्य घेतले. बरं. पण आज कसं काय अचानक अशी मासवडी? आज रविवार आहे, आपण नॉनव्हेज बी काय खात नाही, ज्योतिबा असल्यामुळे आपल्याला. हं. चला आपण आज मासवडी बनवूया म्हणलं. बरं. पण त्याला कसं तू वेगळं बनवणार आहे की? नाही 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 मग? मी त्याला कुकर लावतो आणि त्याच्यावरच ठेवून ताटावर. अच्छा. डाळ भातचा कुकर लावतानाच तू त्याच्यावर मासवडी वड्या करून ठेवून टाक. उकडायला. हो. बर. आपण हे साहित्य घेतले बघ. हा. खिसलेलं खोबरं, हा. कोथिंबीर, हा. खुडलेला लसूण, हा. आपल्या चवीनुसार मीठ, हा. खसखस, हा. हळद आणि तुम्हाला जेवढं तिखट आवडेल तेवढं. बरं. कळलं का? हा. आणि बेसन किती 2 घेतलं? वाट्या बेसन. हा. बेसनाला चव टेस्ट लागावी म्हणून जरा थोडंसं आपण त्यात मीठ टाकणार आहोत. मीठ जरा थोडीशी आपल्याला खाताना तिखट लागावं म्हणून थोडीशी लाल तिखट. हा. थोडीशी एकदम नाकळत तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि मग ह्याला तळणार पण का? हो. आणि आपण थोडीशी हळद पण टाकतो त्याला, बरं. कारण रंग येतो चांगला पिठाला म्हणून. बरं. ठीक हो. आहे. या पिठाला आपण घट्ट मळून घेऊया. पाणी थोडं थोडं करून थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकत जाऊया आणि मळत जाऊया. याचा घट्ट गोळा झाला पाहिजे. गोळा झाल्यानंतर थोडं पीठ हाताला चिटकेल, त्यासाठी मग त्या पिठाच्या गोळ्याला तेल लावून ठेवायचं. हा आपल्या घरच्या डाळीचे बेसन आहे, त्याचा बघ कसा घट्ट गोळा तिमला मी. बरं. पातळ तिमलं तर मग त्याची वड लाटता येणार नाही, बरं. म्हणून घट्टच तिंबायचं. हां. तिंबताना पीठ. हां. आता आणि सारण काय करणार? आता आपण हे सगळं मिक्स करायचं. मिक्सरच हां. कर मग. हातानच करते बाई मी, चमच्याने माझ्या जमत नाही. हे आपल्या घरचं काळं तिखट आहे, होय. म्हणून आपण ते चवीनुसार घेतले. हम्म. बाहेरचं असेल तर ते तिखट नसणार आहे, त्याला कलरच जास्त असतो ना. होय. हां. आता पण आई, हे लाटल्यानंतर मासवडी बनवायला ती शिजवल्यानंतर तळावी पण लागते. होय. मग तेल पण खराब होतं ना सगळं ते खाली पडून. पण मग आपण अख्खी तळून घ्यायची, पूर्ण केलेली आहे ती. अख्खी तळायची मासवडी. नाहीतर मग कट केलं तर त्याला बाजूला पातळ करून बेसन लावायचं, मग ते सारण बाहेर येत नाही. पण जाऊ दे, एवढं सगळं करण्यापेक्षा अख्खी तळलेली बरी. हो. आणि तळून झाल्यानंतर मग त्याच्या वड्या पाडलेल्या बऱ्या. तसं पण बरं. आता हे मिश्रण आपलं सारण झालं तयार करून, मी तुला ह्याच्या 2 पोळ्या लाटून देते. होय दे. तर मंडळी, मग अशा 2 पोळ्या आपण लाटून घेतल्या आणि त्याच्यावर एक सलग मिश्रण भरायला सुरुवात केली. मिश्रण पसरलं आणि त्या पोळीला दुमडलं. आता ही पोळी दुमडताना मी जरा कडेकडेला दाबून पण घेते. आता ही आपली पोळी दुमडून झालेली आहे. एका प्लेटला तेल लावून घेऊया, म्हणजे उकडायला टाकताना ते आपल्याला प्लेटला चिटकणार नाही. आणि अलगद हातात आपल्याला उचलता येईल. हे आता झालं प्लेटवर ठेवून. बघ आता आपल्या ह्या मासवड्या तयार झाल्यात. हां. आता आपण ह्याला वरण भात म्हणजे डाळ भात लावताना आपण वर ठेवून द्या उकडायला. ह्याच्यावर आपण पाणी पडू नये म्हणून एक कपडा टाकूया. बरं. आणि कपडा आपल्याकडे फॉईल पेपर पण आहे, तो पण टाकला तर चालेल. फॉईल पेपर टाकल की चालेल. तर आता घेतलं कुकर. कुकरमध्ये डाळ आणि भात शिजवायला ठेवला. त्याच्यावर तेल लावलेली प्लेट ठेवली आणि आपले मासवडीची प्लेट ठेवली. हा फॉईल पेपर ठेवला आणि कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या. आता ह्या आपल्या मासवड्या कुकर थंड झाल्यानंतर काढून घेतल्या. बघा किती छान शिजून निघाल्या आहेत कुकरमध्ये.
आता ह्याला आपण चाकूने कापून घेऊया. जर मी मासवड्या छोट्या केल्या असत्या, पोळी छोटी केली असती तर ती मला अख्खी तळता आली असती. पण ह्या मोठ्या पोळ्या असल्यामुळे त्या आपल्याला तळायला आता आधी मासवडी कापून घ्यावी लागेल. अशा प्रकारे मासवडी कापून झालेली आहे. आता एक कढाई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकले आणि आता आपण हे छान तळून घेऊया. जर तुम्हाला असं मिश्रण पडलेलं आवडत नसेल तेलामध्ये तर तुम्ही बेसन थोडंसं कालवा, बेसनाचं पीठ आणि असं साईडला लावून घ्या, म्हणजे मिश्रण खाली पडणार नाही. किंवा पोळी छोटी लाटा आणि छोट्या मासवड्या बनवा आणि त्या अख्ख्या तळून घ्या आणि नंतर मग त्या कट करा. आता आपल्याला ह्या मासवड्या खरपूस तळून घ्यायच्या आहेत. अशा आपल्या मासवड्या तयार झालेल्या आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.